आम्ही सकाळी थोडी झालेली हालत 4 वाजता आम्ही पहाटे 5 वाजता आम्ही निघालो जीवदानी मातेचं दर्शन घेण्यासाठी. आमच्याकडनं 5 वाजता आम्ही निघालो होतो आणि विरारला आम्ही येऊन पोचलो 6 वाजेपर्यंत. स्टेशनला जाताच आम्ही सगळ्यात पहिला मस्तपैकी चाय प्यायलो, कारण की प्रवास थोडासा लांब म्हणजे अगदी 10-20 मिनिटाचा होता, पण चाय मिळाल्याने थोडी किक मिळते. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही विरार स्टेशनवरून ऑटो पकडली जीवदानी मातेकडे जाण्यासाठी. पायथ्याची ते लोक तुम्हाला उतरवतात. पहाटे 4 वाजल्यापासून रोपवेची सुविधा सुरू केलेली असते, कारण की 5:30ची आरती असते म्हणून. पण यावेळेस आम्ही डिसाईड केलं की आम्ही पायीच जाऊ, कारण की लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही रोपवेने गेलो होतो. रोपवे आता ट्रेनमध्ये कन्वर्ट झालेली आहे. लास्ट इयर आम्ही आलो होतो, लास्ट टू लास्ट इयर, तेव्हा रोपवे होती. आता मस्तपैकी ट्रेन आहे. तर ह्यावेळेस आम्ही डिसाईड केलं की आम्ही पायी चालत जाऊ. आम्हाला अगदी पाऊण तास लागला, कारण की आम्ही थोडं थांबत गेलो होतो. थोडंसं मला चक्करसारखं सुद्धा करत होतं, म्हणून आम्ही थांबत गेल्यानंतर मस्तपैकी दर्शन घेतलं. फोटोज व्हिडिओज काढून नव्हते देत, म्हणून फक्त हे 2च फोटोज मी काढले होते. त्याच्यानंतर वर मस्त सुंदर बसायचा एरिया आहे, तिथे आम्ही थोडंसं चिल केलं. चला बाय 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 कर. हाय गाईज, हम चले Bye, अभी guys. उतरने के लगे चले के मराठीत बोलू शकतेस तू बाय. बोल ना काहीतरी ते. आता कमी कमी पायऱ्या आहे. आम्ही मस्तपैकी सकाळी दर्शन झालेलं आहे आमचं जीवधनीचं. आता आमचा प्लॅन झाला आहे सिद्धिविनायकला जायचं. पहिला आम्ही जाणार होतो कुंभारपेड्याला, जे नवीन मंदिर झालंय, तिकडे पण जाणार आहोत आम्ही. वृंदावन, जे मिनी वृंदावन झालंय, तिकडे पण जाऊ आम्ही. तिकडे जायचा प्लॅन होता, बट तो आम्ही थोडा होल्डवर ठेवला आहे. कॅन्सल करायचं येतो होल्डवर ठेवला आपण. म्हणजे हो की नाही नक्की हां, कन्फर्म नाही आहे. पण आता मम्मी निघाले. मम्मी आल्यावर मग आम्ही जाऊ सिद्धिविनायकला. मुंबईला. आता जवळजवळ 20 मिनिटं लागतील अजून खाली उतरायला. बरं वाटलं येऊन जरा. आम्ही सकाळी थोडी झालेली हालत 4 वाजता आम्ही निघालेलो. मजा आली पण. तो पण व्हिडिओ काढायला पाहिजे होता, बाईनी काढायचं. हो नाही गा, आम्ही म्हणजे घाबरलेलो, मजा आला, बेकार झालेली. काकीला उतर का देऊ, काकी मला अशी केली, माझ्या पोरीला नेले. शांत पाणी मारून उठवली, मस्त झोप लागलेली तिला. पहिल्यांदा चढताना काकी ते घाबरली. नशीब मम्मीने आले. बापरे. मग तुम्हाला इकडे हां, लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा रोपवे होता. आम्ही मेट्रोने मग आलेलो. तुम्हाला व्ह्यू दाखवते. हा विरार वेस्ट ईस्ट थोड़ा आहे. मिक्सर ट्रेन का आवाज भी आ रहा है. लुक एट द व्यू, आणि पोल्युशन पण भारी आहे, है ना, मस्त वाटतं. त्यानंतर 20 मिनिटामध्ये आम्ही खाली आलो होतो. मम्मी ऑलरेडी स्टेशनला आमची वाट बघत होती. फटाफट आम्ही तिकडे थोडासा नाश्ता करून पुन्हा स्टेशनला निघालो. आमचा हा प्लॅन अचानक ठरला होता, आम्हाला दुसरीकडे जायचं होतं, पण योगायोग म्हणावा, आम्ही सिद्धिविनायक डिसाईड केलं आणि निघालो. स्टेशनला आल्यानंतर जी गर्दी बघितली, आम्ही खूपच घाबरून गेलो होतो, पण आम्हाला लेडीज स्पेशल मिळाली होती आणि दादरला फास्ट ट्रेन असल्यामुळे दादरला उतरून मग आम्ही पुन्हा चेंज केलं. प्रभादेवीला स्लो ट्रेन पकडून आम्ही तिकडे उतरलो आणि प्रभादेवीला उतरून वेस्टला जायचं आणि सरळच चालत जायचं होतं. आम्ही खूप दोघांना विचारलं सुद्धा. सरळच 2-3 सिग्नल क्रॉस करून हे सिद्धिविनायकचं मंदिर येतं. खूप मस्त 10-15 मिनटं वॉकिंग करून आम्ही पोहोचलो होतो. दर्शन आम्ही मुखदर्शनच घेतलं होतं, कारण की चरण दर्शन किंवा चरणस्पर्शवाला जो पाठ होतं ते खूप मोठी लाईन होती. सो आम्ही मुखदर्शन घेतलं. अगदी 10 मिनटात आमचं दर्शन झालं सुद्धा आणि आम्ही परतीचा प्रवास सुद्धा सुरू केला. सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं आहे आणि अगदी 15 मिनटात दोघी पुढे बसलात. शॉपिंगचा आणि खाण्याचा पार्ट मी रेकॉर्ड नाही करू शकले, कारण की हालत खूप भयंकर खराब होती. माझं डोकं दुखणं बंदच होत नव्हतं. डोकं दुखतंय. हाय, आणि आम्ही घरी आलेलो, कधीच 5 वाजता घरी आलेलो. मस्तपैकी दर्शन झालं.
जीवदानी मातेचं पण आणि सिद्धिविनायकचं पण. इग्नोर द लोक. कारण की घरी आल्या 5 वाजले. मी लगेच झोपून गेले कारण की सकाळी पहाटे आम्ही उठलो होतो 4 वाजता आणि 5पर्यंत आम्ही घर सोडलं होतं. आणि पूर्ण दिवस मग ट्रॅव्हल, त्याच्यामुळे डोकं भयंकर दुखत होतं. सो येऊन डिरेक्टली मी झोपली होते 6 ते 8पर्यंत झोपले, 8 साडेआठपर्यंत. आणि आता जेवून पुन्हा मी झोपणार आहे. सो आजचा दिवस असं एक रॅन्डमली आम्ही डिसाईड केलं काल रात्री की जाऊयात. आज मला सुट्टी पण होती आणि अशा अचानक प्लॅन झालेले मस्त असतात, ते सक्सेसफुलसुद्धा होतात आणि मजा वाटली. थोडी सिद्धिविनायकला मुखदर्शनच आम्ही घेतला कारण की भयंकर लाईन होती. 2 तास ते लोक बोलले 2 तास लागणारच आहेत तुम्हाला. सो आम्ही मुखदर्शन घेतलं. तिथे कॅमेराज अलाउड नव्हते फोटो वगैरे काढण्यासाठी, व्हिडिओ. पण एक छोटासा मी एक व्हिडिओ काढलेली आहे, ती ॲड करेनच. आणि बाहेर जाऊन मग आम्ही फोटोज काढले आणि व्हिडिओज. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो घरी येण्यासाठी. कारण की आपली लोकल माहीत आहे, भयंकर गर्दी असते. जाताना आम्हाला लेडीज स्पेशल मिळाली होती, त्याच्यामुळे आमचा खूप जास्त त्रास वाचला. म्हणजे लेडीज स्पेशलमध्ये 9:45 होती, त्याच्यामध्ये जागा मस्त असते, तर ती आम्हाला मिळाली होती. आणि आमचं जीवदानी मातेचं दर्शन मस्त झालं. सुरुवातीला मला एवढं एक्सपिरियन्स नाही आहे चढण्याचा, तरी पण मी वैष्णोदेवीत चढलेली आहे. तरी पण माहीत नाही काय झालं होतं, सकाळी जास्त झोप मिळाल्यामुळे मला असं चक्करसारखं येत होतं. मी लिटरली अशी पास आऊट झाले होते तिकडे. पण त्याच्यानंतर थोडंसं पाणी मारून आणि चॉकलेट खाऊन थोडंसं बरं वाटलं. आणि नंतर आम्ही पुन्हा वर पोचलो. आम्ही जवळजवळ 6:15ला वर पोचलो. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, कोणीही नव्हतं. हार्डली 5-6 लोक होती. आरामात दर्शन वगैरे झालं. सकाळचं दर्शन मस्त होतं. आरती तर 5:30-5:30ची काहीतरी आरती असते आणि 12ची आरती असते. आम्हाला वाटलं 7ची आरती असते म्हणून आम्ही 7च्या टायमिंगनुसार गेलो होतो, पण 5:30ची आरती झालेली असते. रोपवे पण 4 वाजल्यापासून सुरू असतात, पण आम्ही डिसाईड केलं की चालत जाऊयात आपण. सकाळी एवढं काही वाटलं नाही चालत जाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो विरार कुंभारपाडा येथे द्वारका बनवली आहे, मिनी द्वारका या वृंदावन द्वारका असं आहे, तिकडे आम्ही जाणार होतो. पण ते जवळच आहे, आपण ते कधी पण जाऊ शकतो. पण आता विरारला आलो होतो म्हणून आम्ही सिद्धिविनायकलाच गेलो. आज मंगळवार सुद्धा होता आणि म्हणून वाटलं की थोडे जाऊयात. खूप दिवसांपासून मी गेले नव्हते, अगदी 5-6 वर्षापूर्वी मी गेले होते. पण त्यावेळी मस्त दर्शन झालं होतं. मुखदर्शन म्हणजे चरणस्पर्श असेल तो वाला एकदम समोरून दर्शन झालं होतं. पण यावेळेस मुखदर्शन घेतलं आणि आम्ही निघालो होतो तिकडनं. कारण की पुन्हा मग यायला वेळ होईल, तोच थोडा टेन्शन होता, म्हणून आम्ही फटाफट निघालो. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, छोटासा मिनी व्लॉग. मी ॲक्च्युली व्लॉग नव्हते करणार, स्टार्टिंगला करणार होते, त्याच्यानंतर माझी हालत खूप डेंजर झाली होती म्हणून मी विचार केला की नाही करत व्लॉग. पण आता बनवलाच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय.